आल्याचा चहा करण्यासाठी लागणारे साहित्य 1 कप पाणी, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर, 1 इंच किसलेलं आलं, अर्धा कप दूध, उकळत्या पाण्यात चहा पावडर, साखर, आलं घालून एक उकळी काढायची। आता दूध घालून परत एकदा उकळी काढायची। झाला आपला मान्सून स्पेशल आल्याचा कडक चहा तयार। वेलचीचा चहा करण्यासाठी लागणारं साहित्य 1 कप पाणी, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर, 2 ते 3 वेलची, अर्धा कप दूध, उकळत्या पाण्यात चहा पावडर, साखर, वेलचीची सालं घालून एक उकळी काढायची। आता दूध घालून त्यावर तयार केलेली वेलची पूड घालायची आणि परत एकदा उकळी काढायची। झाला आपला मान्सून स्पेशल वेलचीचा कडक चहा तयार। आल्याचा चहा आणि वेलचीचा चहा। आल्याचा चहा माझा पर्सनल फेवरेट आहे। म्हणजे एक घोट घेतला की झिंग डोक्यात गेली पाहिजे इतका तो मी कडक बनवते। पण हे दोन्ही चहा दिसायला किंवा बोलायला सोपे वाटले तरी थोडेसे यामध्ये जर चेंजेस केले तर त्याचा जो अर्क आहे, आल्याचा अर्क किंवा वेलचीचा अर्क परफेक्ट असा चहात कसा उतरला जाईल याच्या काही टिप्स आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी चहाचं भांडं आहे, यामध्ये मी 1 कप पाणी घालते आणि गॅस सुरू करून पाणी आधी उकळून घेऊया। आता पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घालतोय चहा पावडर। 1 चमचा चहा पावडर आहे, साखर। तर आलं कायम चहा उकळत असताना घालायचं, कारण तुम्ही जर दूध घातल्यावर आल्याचा किस घातला तर तो चहा फाटतो किंवा नासतो, किंवा जस्ट दूध टाकायच्या आधी जरी आलं टाकलं तरी फाटतो। सो ते टाळण्यासाठी आलं आधी टाकायचं। हे जवळपास 1 इंच आलं आहे, हे सगळं मी वापरते 1 कप चहासाठी। आणि आता 1-2 मिनिट हे चहाचं आधण मी छान उकळून घेणार आहे, जेणेकरून आल्याचा जो अर्क आहे तो सगळा या चहामध्ये मिक्स होईल आणि सुवासही भन्नाट येतो। हे छान उकळी आलेली आहे चहाला। 2 मिनिटं मी आणखी बॉईल केलेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा कप दूध। क्या बात है। आणि आता याला आणखी एक मस्तपैकी उकळी काढूयात। आता हे हलवायचं वगैरे नाही आहे भांडं, असेच याला स्टेबल उकळी काढून घेऊयात। चहाला इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि तो आल्याचा जो सुवास येतो तो भन्नाट येतो। आता आपण हा चहा गाळूयात। आता वेलचीचा चहा बनवूयात। तर पुन्हा एकदा गॅस सुरू करते। 1 कप पाणी आणि पाण्याला छान उकळी काढून घेऊयात। आता सेमच प्रपोर्शन आहे, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर। वेलची आपण आत्ता घालणार नाही आहे, पण वेलचीचा ना मी कूट केला। तर त्यासाठी काय केलं होतं, 3 वेलची घेतली, व्यवस्थित सोलून त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्या बिया व्यवस्थित कुटून घेतलेल्या आहेत। तर ही जी टरफलं आहेत ती वाया नको जायला म्हणून मी यामध्ये घालून घेते आणि मस्त एक उकळी आणूयात चहाला मस्त उकळी आली की यामध्ये घालूयात दूध। आता वेलची मी चहा उकळत असताना का नाही घातली, कारण वेलची हे एक बेसिकली स्पाइस आहे, त्यामध्ये ऑइल असतं। तुम्ही कुठलाही मसाला म्हणजे खडा मसाला ओव्हरकुक केला तर त्याचा स्वाद पूर्ण निघून जातो, स्वाद जसा हवा तसा येत नाही। त्यामुळे वेलचीचा चहा तुम्ही जेव्हा बनवताना तेव्हा पाणी उकळताना कधीच वेलची नका घालू। दूध घातल्यानंतर वेलचीची पूड घाला, त्यामुळे काय होतं, हा वेलचीचा स्वाद आहे ना, म्हणजे तुम्ही अगदी कमी क्वांटिटीमध्ये जरी वेलचीची पूड टाकली तरी त्याचा स्वाद खूप छान रिलीज होतो। येस, आणि आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात। चला, वेलची चहाला पण मस्त उकळी आलेली आहे। गॅस बंद करूयात आणि हा पण चहा गाळून घेऊयात। चला तर मग इथे मस्त कडक असा आल्याचा चहा त्यासोबत वेलचीचा चहा दोनही चहा बनवून तयार आहेत।